वेलकम बॅक टू माय चॅनल. हे दिवाळीत रव्याचं सारण आणि मैदा थोडासा उरला होता. म्हटलं चला करंज्या करून घेऊ. मैदा चांगला चाळून घेतला आणि तेलाचं मोहन घातलं, गरम तेलाचं, आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला घट्ट असं उंडा मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं आहे. आणि सारण तर आपलं आयतच होतं. आता करून घेते करंज्या. आणि आपण कोणतं काम करायला घेतलं आणि लेकरांनी मदत नाही केली असं होणारच नाही. अशा सगळ्या करंज्या अगोदर करून घेतल्या आणि नंतर तेलात छान तळून घेतल्या. थोड्या रव्याच्या आणि काही थोड्या तिळाच्या करंज्या केल्या होत्या. तळून ताटात टाकते न टाकते तोपर्यंत लेकरांना तर खायची घाई झाली होती आणि त्यांनी उचलले आणि हे त्यांना चटके बसले. थोड्या वेळाने लगेच मी वाती वळत बसले. वाती झाल्या का नाही झाल्या तोपर्यंत ह्यांनी आणला होता भाजीपाला. म्हटलं चला भाजीपाला व्यवस्थित करून फ्रीजमध्ये ठेवावा. नीटनेटका केला आणि फ्रीजमध्ये ठेवला. तोपर्यंत वाजले होते सायंकाळचे 5:30. म्हटलं चला स्वयंपाकाला लागू. मी आणल्या होत्या 3 पपया, 2 पिकायला ठेवल्या आणि भाजीसाठी कापली तर लाल निघाली. म्हटलं चला जशी होईल तशी होईल म्हणून करायला घेतली भाजी. कढईत तेल गरम केलं, लसूण टाकला. लसूण थोडासा लाल झाला की ही पपई आपल्याला फोडणीत घालायची आणि चांगली परतून घ्यायची तेलामध्ये. आणि तेलात परतल्याच्या नंतर वरती एक आपल्याला ताट झाकून ठेवायचे आणि त्यावर पाणी घालून घ्यायचे. आणि हे पाणी गरम झाल्याच्या नंतर हेच पाणी आपल्याला भाजीत घालून घ्यायचे आणि हे आपल्याला चांगली शिजवून घ्यायचे. चमच्याने चांगलं परतून घ्यायचे. आणि त्याच्यात आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट, कारळाचं कूट, चवीनुसार मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि कोथिंबीर हे सगळं घालून मिक्स करून शिजवून घ्यायचे. ही बघा आपली भाजी शिजली. चला तोपर्यंत दिवा लावायची वेळ झाली होती. एक दिवा मी देवापाशी लावला आणि दुसराही तुळशीला लावायला नेत आहे. तुळशीला पण दिवा लावला. बघा संध्याकाळ झाली. भाजी तर आपली तयार झाली होती पपईची. आता राहिल्या होत्या भाकरी करून घेते अशा सगळ्या आणि घेतले ताटं वाढून. ही बघा भाजी पपईची आणि भाकरी. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.